संस्था जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था पालघर। 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 अधिकारी कार्यालय अकोला यांच्या परिसरामध्ये जिल्हा वार्षिक नियोजनाच्या स्कीम्स आहेत, शिक्षणाच्या स्कीम्स आहे, सामाजिक उत्थानाच्या स्कीम्स आहेत। या सर्व स्कीम्सचं या ठिकाणी प्रदर्शन आणि या प्रदर्शनाच्या माध्यमातून आज वर्किंग डे आहे। या ऑफिसमध्ये जिथे या ठिकाणी नागरिक उपस्थित राहतात त्या सर्व नागरिकांना हे प्रदर्शनी पाहण्यासाठी मी सगळ्यांना विनंती करत, सगळ्यांना आग्रह करत, आतापर्यंत साधारणतः 200 लोकांनी या ठिकाणी व्हिजिट पण केलेली आहे आणि त्यांनी या ठिकाणी विचारपूस करून त्यांच्या ज्या स्कीम्स आहेत आणि निश्चितपणे तळागाळातल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत या स्कीमसाठी सामाजिक न्याय विभाग या ठिकाणी प्रतिबद्ध आहे, कार्यबद्ध आहे। या ठिकाणी मला या ठिकाणी आयोजकांनी बोलवलं त्याबद्दल मी जिल्हा माहिती अधिकारी यांचा आभार व्यक्त करतो आणि आमचे मित्र डॉक्टर शरदजी जावळे हे या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी हजर आले
आणि त्यांनी या कार्यक्रमासाठी ही जागेचं या ठिकाणी उपलब्धता करून दिली आणि सुंदर या ठिकाणी हे व्यवस्था केलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. आणि आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन सामाजिक न्याय विभागाचे जे वाघमारे जे आहेत ते बेसिकली दिव्यांग आहेत. दिव्यांग अधिकाऱ्यांच्या हस्ते आपण या ठिकाणी आजच्या ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन केलेलं आहे. आता दिव्यांग विभाग थोडा वेगळा झालेला आहे. या सर्व योजनांची प्रदर्शनी आज इथे आयोजित करण्यात आलेली आहे आणि या प्रदर्शनीचा त्यांना निश्चितपणे लाभ होणार आहे. उद्देश हाच आहे की सामाजिक न्याय विभागाअंतर्गत ज्या कल्याणकारी योजना राबवल्या पोचल्या गेल्या पाहिजेत उद्देशाने या प्रदर्शनीचं आयोजित केलेलं आहे. आपणही याचा लाभ घ्यावा आणि जे आपले सर्व जिल्हा माहिती कार्यालयांनी अतिशय चांगल्या योजनांचे इथं बोर्ड लावलेले आहेत. योजनांची माहिती देण्याचा ते परिपूर्ण प्रयत्न वंचित घटकांच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत समाजातील प्रत्येक घटकापर्यंत ते विद्यार्थी असतील, बेरोजगार असतील, महिला असतील आणि यामध्ये जे कल्याणकारी योजना ज्या आहेत त्यामध्ये समाज कल्याणच्या आहेत, महामंडळांच्या आहेत, दिव्यांगांचे पण काही योजना आहेत. जे वंचित घटक आहेत त्या प्रत्येक योजनेचं हे इथं प्रदर्शन आहे आणि याचा उद्देश हाच आहे की याचा